परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या 43व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 44. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके अनियतं वासो भवतीत्यन्युशुश्रूम. हे जनार्दन, ज्यांचे कुलधर्म नष्ट होतात त्या मनुष्यांचा अनंत कालापर्यंत नरकात वास होतो असे आम्ही ऐकत आलो आहोत. ह्याचं भाषांतर असं आहे की हे जनार्दन, असे ऐकत आलो आहोत की ज्यांच्या कुलपरंपरा नष्ट झाल्या आहेत अशा मनुष्यास अनंत काळापर्यंत नरकात राहावे लागते. पहा, या ठिकाणी अर्जुन भगवान श्रीकृष्णांना जनार्दन या नावाने हाक मारतात, म्हणजे तू जनांचा आधार आहेस म्हणून सांगतात. आणि असं म्हणतात की आम्ही असं ऐकून आहोत. लक्षात घ्या. पहा, वारंवार वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपलं जाणं येणं होत असतं. कुठे कुठे गप्पांच्या त्या गप्पाष्टकांमध्ये सहभागी होणं आणि त्याच्यामुळे काही गोष्ट म्हणजे श्रवण केल्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला माहिती झालेल्या असतात आणि बऱ्याचदा आपण काही विद्वान समजल्या जाणाऱ्या लोकांच्या माध्यमातून या गोष्टी ऐकत असतो. त्यांनी त्या गोष्टी कोणत्या संदर्भामध्ये आणि कशा पद्धतीने त्याचं आकलन होण्याच्या दृष्टीने सांगितलेल्या आहेत किंवा बोलल्या गेलेल्या आहेत याचा सर्वसाधारण विचार आपण करत नाही आणि त्या गोष्टी सगळ्या आहेत त्या गृहीत धरल्या जातात. पहा, मग अर्जुन इथे या ठिकाणी काय गृहीत धरतात? मानवी स्वभाव आहे. हा अर्जुन विषाद योग आहे. ह्या अर्जुन विषाद योगामध्ये आधी आपण म्हणजे आपल्याच मनामध्ये असलेल्या कौरवांची मानसिक स्थिती दुर्योधनाच्या माध्यमातून पाहिली. आता पांडवांची जी बाजू आहे, एका बाजूला आपण एक राजस किंवा तामस स्वभाव पाहिला, दुसऱ्या बाजूला आपण एक सात्विक स्वभाव पाहायला लागलेलो आहे. आपल्या मनामध्येच या सगळ्या अवस्था आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला एका अणूचा अभ्यास आपण करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की त्याचे मुख्यत्वे 3 भाग आहेत. इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यानंतर प्रोटॉन्स असतात जे धनभारांकित आहेत, इलेक्ट्रॉन्स हे ऋण भारांकित आहेत असं आपण म्हणतो, आणि न्यूट्रॉन म्हणजे जे उदासीन भारांकित आहेत, ते ऋण आणि धन दोन्ही भार जे आहेत त्यांना नियंत्रित करणारे आहेत. असे 3 मुख्य भाग त्याच्यामध्ये अणूमध्ये दिसतात. तशाच पद्धतीची आपली मनाची पण रचना आहे. पहा, म्हणून जे अणू समजून घेतात त्यांना हे अध्यात्म समजणं, ते कारण अध्यात्म हे ह्या सगळ्याचं शास्त्र आहे. हे 3 विभाग समजणं मनाचे खूप सोपं आहे. मनामध्ये या सगळ्या गोष्टींची प्रचंड उलथापालथ होत असते. तर अर्जुनाच्या सुद्धा मनामध्ये अशा पद्धतीने एक भाव निर्माण झालेला आहे. ऐकण्याच्या या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांनी ऐकले. बऱ्याचदा असं होतं की अशा पद्धतीने अनेक ठिकाणी ऐकलं जातं, आकाशात दिवसा उजेडी उगवलेला हा चंद्र आहे असं आपल्याला ऐकवलं जातं. 500 लोक सांगतात, मग आपणही विश्वास ठेवतो की हा सूर्य नाही आहे, चंद्र आहे. पण ज्याला सत्य माहीत असतं त्याला 500 लोकांनी, 5000 लोकांनी, 5 करोड लोकांनी जरी सांगितलं तरी तो निश्चितपणाने अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही जी सूर्याला चंद्र बनवून टाकेल. तर या ठिकाणी अशाच पद्धतीने एक मनोभूमिका अर्जुनाची निर्माण झालेली आहे. ते सांगतात की आम्ही असं ऐकलेलं आहे की ज्यांचे कुलधर्म नष्ट होतात त्या मनुष्यांचा अनंत कालापर्यंत नरकास म्हणजे त्या ठिकाणी वास होतो. पाहूया स्वामीजी या बाबतीत काय म्हणतात. भगवंतांनी मनुष्याला विवेक दिला आहे, नवीन कर्म करण्याचा अधिकार दिला आहे, म्हणून तो कर्म करण्यात अथवा न करण्यात, चांगले करण्यात अथवा वाईट करण्यात स्वतंत्र आहे. म्हणून त्याने सर्व काळ विवेक विचारपूर्वक कर्तव्य कर्म करावयास पाहिजे. परंतु मनुष्य सुखभोगाच्या लोभामध्ये फसून आपल्या विवेकाचा अनादर करतो आणि रागद्वेषाला वश होतो, ज्या कारणाने त्याचे आचरण शास्त्र आणि कुलमर्यादांच्या विरुद्ध होऊ लागते.
परिणामी त्याची इहलोकात निंदा, अपमान, तिरस्कार होतो आणि परलोकात दुर्गती, नरकांची प्राप्ती होते. आपल्या पापांमुळे त्यांना अनंत काळापर्यंत नरकयातना भोगाव्या लागतात, असे आम्ही परंपरेने वडीलधाऱ्यांकडून आणि गुरुजनांकडून ऐकत आलो आहोत. पहा, या ठिकाणी इहलोक, परलोक, तलातल, पाताल, पृथ्वी, मृत्यूलोक, स्वर्गलोक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या शरीरशास्त्राच्या दृष्टीने आपण पाहिलं तर ह्याचा भूगोल शोधायला जावं लागत नाही. पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, या लोकामध्ये शरीर आहे, त्या लोकामध्ये फक्त आत्मा आहे वगैरे. या सगळ्या गोष्टींचं कोणत्याही प्रकारे जे नुसतं विवेचन आलेलं आहे, या कल्पनाशक्तीला ताण दिला तरी ह्या गोष्टींच्या प्रत्यक्ष अर्थापर्यंत आपण जाऊ शकत नाही, अशी बऱ्याचदा अवस्था होते. परंतु याचे गूढार्थ पाहिले तर आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या शरीराच्या संबंधांनीच सांगितल्या गेलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपण पुढे वेळोवेळी चर्चा करणारच आहोत. त्या ठिकाणी ते जास्त प्रस्तुत होईल, त्यामुळे तिथे सांगणं योग्य होईल. परंतु इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्याला नरक म्हटलेलं आहे किंवा ज्या नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला आणि ते परमात्मा झाले, लक्षात घ्या, तो नरक हे सूक्ष्म अहंकाराचं प्रतीक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मनाचे जे कप्पे आहेत त्याच्यामध्ये ते खूप खोल 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 गेल्यानंतर अलीकडच्या विज्ञानाला आपण कॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड वगैरे म्हणतो, पण सबकॉन्शियस माइंड किती आतपर्यंत जातं त्याचा अभ्यास आपल्या या मानसशास्त्रज्ञांनी केलेला होता. पहा, सप्तपाताल म्हटलेलं आहे. पाताळामध्ये सुद्धा समृद्धी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण पुढे शिकणार आहोत. काय आहे? दैवी किंवा देव असुर संपदा योग. देव आणि असुर दोन्हींच्या गुणांना संपदा म्हटलेलं आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. अनेक गोष्टी अशा आहेत आपल्या लक्षात येत नाहीत की काही गोष्टी त्यागलेल्या आहेत आणि काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. असं नाही, हे सकल जसं आहे तसं विश्व स्वीकारलेलं आहे, त्याशिवाय अध्यात्म समजू शकत नाही. इथे काही टाळायचं आणि गाळायचा हा विषय नाही आहे. मुळात ते समजून घेणं, त्याचं ज्ञान करून घेणं, ते नेमकं काय आहे, चांगलं आहे की वाईट आहे, हा नंतरचा भाग आहे, किंवा तो भाग खरं सांगायचं तर नाहीच आहे. ते अस्तित्व समजून घेणं हाच अध्यात्माचा खरा आधार आहे, अध्यात्माचं खरं ध्येय आहे. किंवा अध्यात्माला ध्येय नाही म्हटलं तरी चालेल, कारण काय आहे की आपली नैसर्गिक प्रवृत्ती बघितली तर जाणून घेण्याची प्रवृत्ती असते. लहानपणी आपण कोणत्या गोष्टी शिकत होतो, आपण कोणत्या गोष्टी निरीक्षण कोणत्या गोष्टीचं करत होतो, याचा जर विचार केला तर लक्षात येईल की त्याच्यामध्ये कोणत्याच गोष्टींचा विधिनिषेध नव्हता. सगळ्याच गोष्टींचं ज्ञान व्हावं अशी लालसा आपल्याला तेव्हाही होती आणि आजही असावी, तर ते लहानपण आपण जपून ठेवलं आहे असं म्हणता येईल. मनुष्यानाम या पदात कुलघातक्यांचा आणि त्यांच्या कुळातील सर्व मनुष्यांचा समावेश केला गेला आहे. अर्थात कुलघातक्यांच्या म्हणजे मागील पूर्वजांचा आणि पुढील वंशजांचा समावेश त्यामध्ये केला गेला आहे. पहा, मनुष्यानाम ही जी यामध्ये जी काही व्याख्या याच्यामध्ये स्वामीजी करतात, तर ते सांगतात की अर्जुन मनुष्यानाम म्हणत असताना सर्वच मनुष्यांचा याच्यामध्ये उल्लेख करतात आणि मग त्या मनुष्यांचा जे अशा पद्धतीने कुळधर्म नष्ट करायला कारणीभूत होतात ते नरकात पडतात. आता मग असा जर विषय आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की एखाद्या डॉक्टर असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सहधर्मचारिणी किंवा सहधर्मचार म्हणून दुसऱ्या व्यवसायातील कोणीतरी व्यक्ती आली तर त्यांचे जे पद्धतीने क्लॅशेस होताना दिसतात आपल्याला. एखादी नोकरी करणारी स्त्री आहे किंवा दुसऱ्या पद्धतीचं काहीतरी व्यवसाय करणारा पुरुष आहे, अनेक वेगळ्या प्रकारांनी आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारे वर्णांचा संकर झालेला आहे त्या ठिकाणी. म्हणजे दोन भिन्न व्यवसायातले लोक एकत्र आले आहेत. बऱ्याचदा असं दिसतं की एकाच व्यवसायातील असतील तर ते एकमेकाला समजून घेतात. चित्रपट अभिनेता आहे, अभिनेत्री आहे, एकमेकाचे व्यावसायिक हे सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. अशावेळी तो झालेला संकर जो आहे तो योग्य आहे असं आजच्या काळात पण आपल्याला दिसतं. आणि जर भिन्न व्यावसायिक दोन भिन्न घराणी वेगळाच व्यवसाय करणारे, एक व्यापारी घराणं आहे आणि एक मिलिटरीवाले आहेत, सगळेच्या सगळे
एका बाजूला एक घराणा अशा पद्धतीचा आहे. तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी नष्ट होतील आणि नरकाचा वासचा अर्थ आपल्याला तुम्हाला कळाला असेल. रोज भांडणं, रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण एकमेकासाठी नरक निर्माण करत राहू. हा एका अर्थाने व्यवहारी विषय आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जे आध्यात्मिक पातळीवरती आहेत ते कुठल्याही वर्णाचे, कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्माचे असले, कुठल्याही कुळातले असले तरी त्यांना अंतर पडणार नाही जगण्यामध्ये. ते त्याच क्षमतेने जगत राहतील. परंतु जे आपल्या व्यवसायांना प्राधान्य देणारे आहेत, अशा पद्धतीने व्यवसाय आणि कुळं किंवा जाती धर्म आणि कुलधर्मच शाश्वत आहेत असे मानणारे आहेत, त्यांची अडचण होताना दिसते. शाश्वत काय आहे हे त्यांना समजत नाही, त्यामुळे ही अडचण होताना दिसते, हे आपल्याला समजून येईल. त्यामुळे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे ते आता आपण पाहूया. युद्धाने होणाऱ्या अनर्थाच्या वर्णनाचा स्वतः अर्जुनावर काय परिणाम झाला याचे वर्णन यानंतरच्या श्लोकामध्ये अर्जुन स्वतः सांगत आहेत. आपण पुढे जाऊया. ओम परमात्मने नमः.